शिंदखेडा रेल्वे स्थानकावर उधना हजरत निजामुद्दीन जंक्शन अर्थात दिल्लीकडे जाणाऱ्या नवीन रेल्वेगाडीला थांबा मिळावा या मागणीने आता जोर धरला आहे। येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या या रेल्वेगाडीला शिंदखेडा येथे थांबा देण्यात यावा यासाठी रेल्वे प्रवासी आघाडीतर्फे आज निवेदन देण्यात आले। प्रवाशांच्या सोयीसाठी हा थांबा अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शिंदखेडा परिसरातील अनेक प्रवासी दिल्लीसह उत्तर भारतात प्रवास करतात, मात्र थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान सदर गाडीला थांबा न दिल्यास शिंदखेडा रेल्वे स्थानकावर माता भगिनी व प्रवाशांना सोबत घेऊन आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही रेल्वे प्रवासी आघाडीतर्फे देण्यात आला आहे। हे निवेदन स्टेशन मास्टर राजेंद्र पोहाणे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून स्पीड पोस्ट आणि ईमेलद्वारे रेल्वे मंत्री महोदयांनाही पाठविण्यात आले आहे। आता रेल्वे प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते याकडे शिंदखेडा तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी योगेश गिरासेसह स्वराज्य न्यूज शिंदखेडा। आज दिनांक 15/5/2026 रोजी आज आम्ही शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर निवेदन देण्यासाठी आलो आहे। स्टेशन मास्टर पोहाणे साहेब यांना आम्ही निवेदन असं दिलं आहे की उधना निजामुद्दीन गाडी परदेशी होत आहे 22 तारखेला त्या गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर कारण शिंदखेडा तालुक्याच्या ठिकाण असून मध्यवर्ती रेल्वे तिथे शिरपूर उधना तसेच थेट चेंदवापर्यंत लोकांचा प्रवास शिंदखेडा स्थानकामध्ये होत असतो। म्हणून थांबा देण्याची अत्यंत गरज आहे। जर या गाडीला थांबा मिळाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात शिंदखेडा रेल्वे स्थानकावर उपोषणाला बसणार आहोत आणि ते पण त्याची जबाबदारी सर्व रेल्वे प्रशासन